मंडळी, भारतातील ब्राह्मण समाजाचे एकूण मुख्यमंत्री किती ते आपण पाहणार आहोत. लगेच सुरू करूया. चला तर मग तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा. तर मंडळी, पहिल्या क्रमांकावर आहेत राजस्थानचे भजनलाल शर्मा, जे सांगनेर विधानसभा, जी राजस्थानमध्ये सांगनेर विधानसभा आहे तिथून ते निवडून आलेले आहेत. भजनलाल शर्मा हे बीजेपीचे आहेत. त्यांना 1,45,162 एवढी मते पडलेली आहेत. तर त्यांच्या समोर उभे होते पुष्पेंद्र भारद्वाज, जे काँग्रेसचे होते. त्यांना 97,081 एवढी मते पडली होती. तर तब्बल 48,081 एवढ्या मतांनी भजनलाल शर्मा यांचा विजय झालेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत मंडळी आसामचे हेमंत विश्वास शर्मा, जे जलूक बारी ह्या विधानसभेतून निवडून आलेले आहेत. ते हेमंत विश्वास शर्मा हे 1,30,762 एवढी मते त्यांना पडलेली आहेत. तर त्यांच्या समोर होते रामेन बोरठाकूर, हे 28,851 एवढी त्यांना मते पडले. ते काँग्रेसचे होते. त्यांना तर तब्बल हेमंत विश्वास शर्मा हे 1,01,911 एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत मंडळी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, ज्या भावनीपूर विधानसभेतून निवडून आलेल्या आहेत आणि त्या बाय इलेक्शनमध्ये निवडून आलेल्या आहेत. तर ममता बॅनर्जी ह्या 85,263 एवढी मते आणि त्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या आहेत. तर त्यांच्या समोर उभ्या होत्या प्रियंका तिब्रेवाल, यांना 26,428 एवढी मते पडली होती. त्या बीजेपीच्या होत्या. तर ममता बॅनर्जी या तब्बल 58,835 एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर मंडळी आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना नागपूरमधील नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभेतून ते निवडून आलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांना 1,29,401 एवढी मते पडली होती. तर त्यांच्या समोर होते प्रफुल्ल गुथळे, यांना 89,691 एवढी मते पडली होती. ते काँग्रेसचे होते आणि 39,710 एवढ्या तब्बल मताधिक्याने देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मधून विधानसभेतून निवडून आलेले आहेत. तर ही आहेत ब्राह्मण समाजातील 4 आमदार, राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि आसामचे हेमंत विश्वास शर्मा आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस. तर मंडळी, पुढचा कोणत्या समाजाचे मी तुम्हाला मुख्यमंत्री दाखवू हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, धन्यवाद.